नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काठपदराची कटवर्क ब्लाऊज डिझाईन. तर हा काठापदराचा ब्लाऊज आहे राणी कलरचा. त्याच्यावरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे. कटवर्क जशी आपली डिझाईन आहे ना तशी व्यवस्थित दोन्ही साईडला आपल्याला आखून घ्यायची आहे आणि अस्तर मेन कापडावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. एकसारखी टीप येणं गरजेचं आहे. जसं आपण चॉकनं मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती आपल्याला एकसारखं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला अगदी गडबडीच्या वेळेस ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही कॅनव्हास न वापरता सुद्धा ही डिझाईन नक्की बनवू शकता. कारण आपलं अस्तर जर जाड असेल तर आणि आपलं मेन कापड पण थोडंसं जाड असेल तर नक्कीच आपली कटवर्क डिझाईन खूप सुंदर होते बिना कॅनव्हास. तर अर्जंट आणि गडबडीच्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा कॅनव्हास न लावता नुसता अस्तर उलटवू शकता. त्यामुळे सुद्धा खूप छान आपल्या गळ्याला आकार येतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एकसारखं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. पावींचं अंतर सोडून आपल्याला ते उलटवण्यासाठी मार्जिन थोडंसं ठेवणं गरजेचं आहे. तर जसं आपण स्टिचिंग करून घेतलेलं आहे तसंच आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर कॉर्नर असतात ना ते व्यवस्थित कट करून घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा कॉर्नर उलटवताना फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. त्यासाठी आपल्याला कॉर्नर व्यवस्थित कट करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता हे व्यवस्थित कटवर्क डिझाईन आहे ना ती व्यवस्थित फिनिशिंगसहित उलटवून घ्यायची आपल्याला. म्हणजे जेणेकरून आकार सगळे सेम दिसणं गरजेचं आहे, ह्या साईडचे आणि त्या साईडचे. हवं तर तुम्ही इस्त्री पण करून घेऊ शकता. तर बघा उलटवल्यानंतर किती व्यवस्थित आणि सारखे आणि सेम आपले कटवर्क डिझाईन झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळीकडून टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. व्यवस्थित जो कटवर्कचा आकार आहे ना त्याच्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून ते कटवर्क डिझाईन जे आहे ना ते उलटू नये किंवा उचलल्या जाऊ नये. त्यासाठी आपल्याला फिनिशिंगसाठी टीप देऊन घेणं गरजेचं असतं. तर ते तुम्ही करत जावा. तर बघू शकता आता आपल्याला पूर्ण अस्तर आहे ना ते जोडून घ्यायचं आहे. म्हणजे सगळीकडून आपल्याला पूर्ण ब्लाऊज पीसला टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड होतं ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला लेस लावून घ्यायचे. खूप नाजूक अशी मी लेस आणलेली आहे जेणेकरून त्याच्यावरती जर तुम्ही बटबटीत लावलं तर इतकं छान वाटणार नाही. त्यामुळे नाजूक आणि अक्षरशः काटांना शोभेल इतकी सुंदर मी लेस आणलेली आहे. आणि ती लेस व्यवस्थित शिस्तीत आपल्याला जोडून घ्यायची आहे.
म्हणजे जेणेकरून जे थोडेसे गळे किचकट असतात ना, त्यांना आकार देताना किंवा लेस लावताना थोडं शिस्तीत आपल्याला लावून घेणं गरजेचं असतं. कारण जसा आकार आहे ना, तशी आपल्याला लेस त्याच्यावरती बसणं पण गरजेचं असतं. त्यामुळे हळूहळू आणि शिस्तीत लेस लावून घ्या. तर बघू शकता किती छान पद्धतीनं आपले लेस लावल्या गेलेली आहे. नाजूक असल्या कारणाने खूपच असा त्याला युनिक लुक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. डबल टिप मारून घ्या, कारण बऱ्याच वेळा काय होतं, लेसला सिंगल टिप मारली तर बऱ्याच वेळा आपली डिझाईन उचलू शकते किंवा लेस उचलू शकते. त्यामुळे डबल टिप मारल्यामुळं व्यवस्थित लेस चापून छान बसते आपल्या गळ्याला. त्याच्यानंतर आपल्याला छान अशी नॉट पण जोडून घ्यायची आहे. तर मी तर गोल्डन कलरची नॉट लावणार आहे. त्याच्यानंतर छान असं आपल्याला लटकन तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला टक्स घ्यायचे आहेत ब्लाऊजचे पाठीमागच्या साईडचे. तर ते आपल्याला मध्यापासून 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि उंचीला आपल्या 5 इंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती पट्टी आतल्या साईडला दुमडून मधून आपल्याला बरोबर मोठी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ती कंबरपट्टीची टीप आहे ना, ती नंतर आपल्याला उसवून हेमिंग करायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला कटवर्क ब्लाऊज डिझाईन खूप कमी वेळेमध्ये तयार झालेली आहे. अगदी ही 5 मिनिटात मी तयार केलेली आहे. तर मैत्रिणींनो, कॅनव्हास न वापरता ही डिझाईन नक्की बनवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.